तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरती मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। कालपासूनच खरं तर किल्ले रायगडावर देशभरातून शिवभक्त रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी येऊ लागलेत। यावेळी संभाजी राजे छत्रपती यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा 345वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या जल्लोषात साजरा झालेला आहे। आपल्यासोबत महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि युवराज छत्रपती संभाजीराजे आहेत। महाराज काशाला मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे, पण अनेकांची इच्छा आहे की किल्ले रायगडाचं संवर्धन तुमच्या माध्यमातून होतंय, लवकरात लवकर व्हावं, रायगडावर इतरही किल्ल्यांचं संवर्धन लवकरात लवकर व्हावं। नाही, हा विषय महत्त्वाचा आहे। मला पहिल्यांदा वाटलं की आपण रायगडची जबाबदारी हातात घेऊ, लोकांना विश्वास बसून दे की आपण किल्ल्याचं संवर्धन खऱ्या अर्थाने करू शकतो। आणि आज किल्ल्याचं संवर्धन चालू 1.5 वर्षात अनेक कामं आपल्याला पाहायला मिळतात रायगड किल्ल्यावर। त्याचप्रमाणे इतर किल्ल्यांचं सुद्धा व्हायला पाहिजे म्हणून मी माझी अनेक ठिकाणी आज माझ्या भाषणात बोलून दाखवलं की त्याला लॉंग टर्म स्ट्रॅटेजी पाहिलं। आणि जसं 100-125 कोटी वित्त आयोगाकडे मिळणार आहेत, पण 100-125 कोटींनी काय होणार आहे, तर लॉंग टर्म स्ट्रॅटेजी पाहिजे। त्यासाठी लॉंग टर्म स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला एक बिझनेस मॉडेल तयार करायला पाहिजे। तुम्हाला अनेक परदेशातले अनेक देश आहेत जे तुम्हाला पैसे देऊ शकतात जर तुमचं बिझनेस मॉडेल एक पर्यटन केंद्रित असेल तर। किल्ला पर्यटनाला चालना देण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता। मी जर रायगडची जबाबदारी घेतली तर कुठलीही जबाबदारी मी घेऊ शकतो। माझी खासदारकी मी काय काम केले महत्त्वाचं नाही आहे, मी शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यासाठी काय केलं हे लोक आठवण ठेवतील। आज रयतेच्या राजासोबत तुम्ही रयतेला देखील आणले, जे दुष्काळग्रस्त भागामध्ये होते त्यांच्याबद्दल त्यांना तुम्ही आर्थिक मदत देखील। नाही, हे शिवाजी महाराजांचं हे रयतेचं राज्य आहे आणि रयतेसाठी त्यांनी हे राज्य स्थापन केलेलं आहे। आणि आज आपली रयतच दुःखी असली तर मला स्वतःला असं मनाला टोचत होतं की आपण शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतोय ठीक आहे, पण आपल्याला समाजाला मेसेज द्यायचा आहे। म्हणून मी आज एक प्रातिनिधिक स्वरूपात जे दुष्काळग्रस्त आहेत त्यांचा मुलगा कर्जबाजारी झाला, त्यांनी आत्महत्या केली, या लोकांना मी बोलवलं जेणेकरून पूर्ण महाराष्ट्र बघून दे की शेतकरीच हा शिवाजी महाराजांचा केंद्रबिंदू होता। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, किल्ले रायगड।